प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी अमित परब आज तुम्हाला नदीच्या शेजारी नदीला टचमध्ये असलेली अशी ही शेतजमीन आहे। टोटली 16 एकरचा प्लॉट आहे। प्लॉटमध्ये प्लांटेशन आहे, लागवड केलेली आहे। काही ठिकाणी लागवड नाही आहे, काही ठिकाणी लागवड केलेली आहे। काजूची जवळजवळ प्लॉटमध्ये 300-350 झाडं काजूची झाडं आपल्या प्लॉटमध्ये प्लांटेशन केलेलं आहे। तसेच बांबूचं प्लांटेशन केलेलं आहे आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्या प्लॉटमध्ये आहेत। तर मंडळी असा नदीला टचमध्ये असलेला 16 एकरचा प्लॉट, डांबरी रोड टच आणि एस टीचा रोड आहे। महत्त्वाचं म्हणजे एस टीच्या रोडला टचमध्ये असलेली अशी ही प्रॉपर्टी आहे। खूप कमी किमतीमध्ये, रिजनेबल रेटमध्ये ही जागा आपल्याला मिळणार आहे। तर मंडळी ही जागा शेतीची आहे। शेतकरी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातबारा जागा विकत घेताना असणं आवश्यक आहे। कारण जागा विकत घेताना शेतकरी दाखला किंवा सातबारा आपल्याला या ठिकाणी लागतो। नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला 20 दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो। शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आमचं देवरुख येथे ऑफिस आहे। पोलीस चौकीच्या समोर, देवरुख पोलीस चौकीच्या समोर ऑफिस आहे। त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तो दाखला, शेतकरी दाखला तुम्ही मिळवू शकता। तसेच मंडळी ही जागा प्युअर मातीचा प्लॉट आहे, कातल प्लॉट नाही आहे। प्लांटेशन प्लॉटमध्ये केलेलं आहे, चांगलं वाढलेलं आहे। आता सध्या ह्या पावसाळ्यानंतर जे गवत वाढलेलं आहे ते गवत या ठिकाणी साफसफाई केलेली नाही आहे, त्याच्यामुळे प्लॉट आपल्याला पूर्ण या ठिकाणी क्लिअर दिसत नाही आहे। तर मंडळी साफसफाई करणं गरजेचं आहे। प्लॉट किंवा प्लांटेशन आपण करतो आहे जागेमध्ये, तर तुम्हाला साफसफाई करणं आवश्यक आहे। कारण पावसाळा गेला की प्लॉटमध्ये गवत वाढत असतं, दिंडा किंवा कड्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये वाढत असतात, टाकल्याची झाडं वाढत असतात। तर ती आपल्याला या ठिकाणी कटिंग करणं गरजेचं आहे। गवत वाढत असतं तर ते या ठिकाणी साफसफाई बाकी आहे, या ठिकाणी साफसफाई केलेली नाही आहे। डांबरी रोड एस टी रोडला कनेक्टेड असलेला असा हा प्लॉट 16 एकरचा प्लॉट। प्रॉपर्टी खूप छान आहे। वाडी वस्तीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही प्रॉपर्टी आहे। या जागेसाठी तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं। पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विहीर खोदावी लागेल, बोरवेल खोदावी लागेल। या जागेमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल खोदल्यास किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला पाणी मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात मिळू शकतं। कारण हा प्लॉट जो आहे तो नदीला टचमध्ये आहे, नदी व्ह्यू आहे आणि शेती करण्यासाठी किंवा आपल्याला मोठ्या प्रमाणात कमर्शियल शेती करायची असेल तर त्यासाठी उपयोगी असा हा प्लॉट आहे। या जागेची किंमत काय आहे याबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करावा लागेल, नॉर्मल कॉल करणं गरजेचं आहे। तसेच ही जागा तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे आहे। मंडळी प्रत्येक वेळी ज्या प्रॉपर्टीज मी व्हिडिओ जे शेअर करत असतो यूट्यूबच्या माध्यमातून, आणि तेवढ्या प्रॉपर्टी आमच्या विकल्या जात असतात आणि जो पण व्यवहार आहे पूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही या ठिकाणी करत असतो। नक्कीच मंडळी क्लिअर टायटल असलेली वर्ग 1 ची शेतजमीन आहे, सातबारा क्लिअर आहे, 2 ते 3च नावं सातबाऱ्यामध्ये आहेत। रिसेल प्लॉट आहे। जागेची किंमत खूप कमी आणि रिजनेबल, मी या ठिकाणी किंमत जागेची सांगितलेली नाही आहे। तुम्हाला किंमत मी या ठिकाणी सांगू शकतो फोन केल्यास। कोकणामध्ये प्रॉपर्टी विकत घेत असताना तुम्हाला जागेचा सर्च किंवा नकाशा, फेरफार यासंबंधी माहिती घेणं गरजेचं असतं। कुठेही जागा घ्या तुम्ही, महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा घ्या, देशामध्ये कुठेही जागा घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी वकील सर्च रिपोर्ट किंवा त्या जागेची प्रायव्हेट मोजणी
किंवा गव्हर्मेंट मोजणी करणं गरजेचं आहे. कारण जागेचं डिमार्केशन हे करणं महत्त्वाचं आहे. कारण जागेच्या बाउंड्रीजवरून काही वादविवाद असतात. उद्या जागा घेतल्यानंतर त्या गोष्टीला सामोरं जाऊ नये यासाठी जागा घेतानाच आपण त्या जागेची पूर्ण मोजणी, प्रायव्हेट मोजणी करणं गरजेचंच आहे एमर्जन्सीमध्ये. किंवा गव्हर्मेंट मोजणी तुम्ही तुमच्या नावे प्लॉट घेतल्यानंतर करू शकता, काही अडचण नाही आहे. शेत जमिनी विकत घेताना ह्या सगळे पॉईंट्स आपण नोट करून घेतले पाहिजेत. ते जागेच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते कागदोपत्री तपासून घेतल्या पाहिजेत. भविष्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी आम्ही घेत असतो. आमच्याकडून प्रॉपर्टी घ्या आणि बिनधास्तपणे जमिनीचे मालक व्हा. लवकरात लवकर या जागेला व्हिजिट द्या. संगमेश्वरमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे, नदीला टचमध्ये आहे आणि अशाच प्रकारच्या शेतजमिनी माझ्याकडं अवेलेबल आहेत, रिजनेबल किमतीमध्ये आहेत. आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जागा नक्कीच घेऊन तुम्ही मालक होऊ शकता. तर मंडळी, जागेची माहिती अपुरी वाटत असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता. तर मंडळी, जागेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच एखादी प्रॉपर्टी विकत घेता येऊ शकते. तर मंडळी, या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.